अजितदादांना प्रफुल्ल पटेलांचा फोन आल्याचा दोन नेत्यांनी दावा केलाय। अजितदादांना प्रफुल्ल पटेलांचा फोन आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। त्यानंतर आता दादांना प्रफुल्ल पटेलांचे की कुणाचा तरी फोन आला होता असा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केलाय। सोबतच अजित पवार बारामतीला कारने जाणार होते आणि तशी तयारी देखील पूर्ण झाली होती। मंत्रालयातील फाईल उशिरा आल्यामुळे कार्यक्रम बदलला असा दावा हिंदुराव यांनी केलाय। ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली। दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं। मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती। मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला। म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड निघायचं, बाय रोड निघायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब पडत तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटे मंत्रालयामध्ये ती फाईल पण तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवडाभर काही इलेक्शनला करायचं 8:30 वाजता। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळ्या बॅगा उतरून टाक, आपण ते चॉपर घेतलंय चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 8:30 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या।